जे जे उन्नत उदात्त आहे, जिथे चांगले आशा आहेत, चांगले विचार आहेत, चांगले संस्कार आहेत, अशा ठिकाणी जाऊन त्यांचा सन्मान करणं हे आमच्या गौरव फाउंडेशनचं मिशन आहे। त्याच्या अंतर्गत आज आम्ही शहादा येथील हरियाली ट्रस्टचे प्रमुख आदरणीय हैदर अली भाई यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केलेला आहे। असं म्हणतात की मोठ्या आईवडिलांच्या पोटी जन्माला येणं ही भाग्याची गोष्ट असते, परंतु तेवढीच ती जबाबदारीची गोष्ट आहे। तर आदरणीय हैदरभाईंनी पर्यावरणाच्या संदर्भात, पाणी वाचवण्याच्या संदर्भात, माणसांना जोडण्याच्या संदर्भामध्ये जे जे कार्य केलेलं आहे ते कार्य त्यांचा परिवार, त्यांचा वारसदार, त्यांचे सर्व वारस या ठिकाणी माझ्यासमोर उभे आहेत। मी त्यांना विचारतो की नवीन पिढीसाठी ते काय संदेश देऊ इच्छितात। नो भाई, आपण काय सांगणार? नुरानी परिवार हा कित्येक वर्षापासून समाजसेवेसाठी जन्माला आलेला आहे आणि आम्ही आमचे आजोबानंतर आमचे वडील आणि आम्ही ही परंपरा पुढे सुद्धा चालू ठेवलेली आहे आणि त्यांचं आम्हाला, आमचे वडील आणि आमच्या आजोबांचं जे आम्हाला पाठबळ लाभलेलं आहे ते आमच्यासाठी फार मोठं गौरव आहे आणि आम्ही भविष्यात लोकांच्या सेवेसाठी आणि जे गोरगरीब आहेत, जे दुर्बळ घटक आहेत त्यांच्या सेवेसाठी आणि पर्यावरणासाठी विशेष करून आमच्या वडिलांनी जे योगदान दिलेलं आहे त्यांना महाराष्ट्र शासनाने वनश्री पुरस्काराने, आदिवासी सेवक पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे। ते आम्ही विसरू शकत नाही आणि शासनाचेही आम्ही आभारी आहेत आणि जे सर्व लोक आमच्यावर प्रेम करतात, शहादा शहराचे म्हणा, जिल्ह्याचे म्हणा, महाराष्ट्राचे म्हणा, परिसराचे सर्व लोक जे आमच्यावर प्रेम करतात, आम्ही नुरानी परिवार त्यांचा ऋणी आहे आणि कायम ऋणी राहणार आहेत। धन्यवाद। नाही सगळे कॉपी पेस्ट सुनबाई चलो बोलो। आपको ये वारसा आगे चलाने का है, इस संदर्भ में नवीन पीढ़ी के लिए क्या संदेश देंगे? सबसे पहले तो ये हमारा सौभाग्य है कि हम इस परिवार की बहुएं हैं और हमारे बच्चे भी इसके लिए बहुत सौभाग्यशाली हैं कि उनको भी ये आगे करने का मौका मिलेगा। और हमारे दानिश का बेटा है हुसैन अली, वो ज़रूर इस बात को और आगे पीढ़ी दर पीढ़ी ये चलाएंगे लोगों की समझ से। बेटा तुम नवीन बच्चों को क्या संदेश देना चाहेंगे? तीसरी पीढ़ी पे तो आऊंगा मैं, लेकिन पहले आप और फिर लड़की बोलेंगे। जे आम्हाला संस्कार भेटले माझ्या आई वडिलांना माझ्या आजोबा आजींनी दिले, माझ्या आई वडिलांनी आम्हाला दिले आणि ते आम्ही आमच्या मुलांना देऊ। आमचे हेच सौभाग्य आहे की आम्ही त्यांची मुलं। अरे वाह, तीसरी पिढी त्यांच्यासोबत आहे। तीसऱ्या पिढीला काय वाटतं, काय सांगणार? जो बस ये नूरानी परिवार जो आगे हमें सिखाया है, जो कुछ भी हमें बताया गया है और जो आगे लोगों की मदद कर सकते हैं वो मैं ज़रूर करूँगा। कोशिश करूँगा कि इनसे थोड़ा और अच्छा कर सकूँ, पर अगर ताकत रहेगी तो इंशाल्लाह ज़रूर और अच्छा से कर धन्यवाद। आज या ठिकाणी समाधानाची गोष्ट आहे की सरांचा वारसा पुढे त्यांचे वारसदार चालवणार आहेत, याच्यासारखी महत्त्वाची गोष्ट नाही। तोरणमाळवरून मी MK भामरे बापू कॅमेरामन सोबत तुमच्या नमस्ते। थँक्यू।